नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. त्याचं नाव आहे सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे नेमकं काय ते आज पाहणार आहोत. तर बाळांनो, सरळ व्याज म्हणजे काय ती संकल्पना अगोदर समजून घ्यायची. सरळ व्याज म्हणजे काय, तर आपण जर समजा एखाद्या व्यापाऱ्याकडून असू द्या किंवा दुकानदाराकडून असू द्या, जर समजा आपण काही वर्षासाठी त्याच्याकडून उसने पैसे घेणं किंवा उसने पैसे घेतल्याच्या नंतर त्यानं काय करणं, त्यावर टक्केवारी व्याज लावणं, याला आपण काय म्हणतो, सरळ व्याज. तिची एक सोपी संकल्पना आहे. जर समजा आपण एखाद्या व्यापाऱ्याकडून काय करले, 5,000 रुपये जर घेतले, ते 5,000 रुपये घेतल्याच्या नंतर आपण काय केलं, त्यासाठी त्याला सांगितलं की हे आज काय करायचे, आपल्याला 5 वर्षासाठी घ्यायचे. मग 5 वर्षासाठी घ्यायचे असल्याच्या नंतर ते काय करणार, या 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी घेतल्याच्या नंतर ते काय करणार, आपल्याकडून त्याच्यावर 10% इंटरेस्ट लावणार. काय लावणार, 10% दर लावणार. मग या 10% दरानं जर समजा आपण 5 वर्षासाठी त्याच्याकडून सरळ व्याजाने पैसे घेतले, सरळ व्याजाने पैसे घेतले म्हणजे काय, जर हे 5 वर्ष हे 5,000 रुपये जे आहेत, हे 5,000 रुपयावर एका महिन्याला व्याज किती लागतं, दुसऱ्या महिन्याला व्याज किती लागतं, तिसऱ्या महिन्याला व्याज किती लागतं, असं करत करत 5 वर्षापर्यंत त्याचं व्याज किती लागतं हे पाहण्यासाठी ह्यालाच आपण काय म्हणतो, सरळ व्याज असं म्हणतो. मग ती सरळ व्याज मध्ये एक आपल्यासाठी एक सूत्र आहे. त्या सूत्राचा उपयोग करून आपण त्याचं नेमकं 5 वर्षापर्यंत किती व्याज लागतं ते पाहतो, बरोबर. मग आता सरळ व्याजाचं नेमकं सूत्र काय, तर सरळ व्याजाचं सूत्र आहे बाळांनो, सरळ व्याज बरोबर पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी छेदामध्ये 100. म्हणजे पी म्हणजे काय, आर म्हणजे काय आणि टी म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. मग पी म्हणजे काय, तर पी म्हणजे प्रिन्सिपल, याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल असं म्हणतो. काय म्हणतो, प्रिन्सिपल. मग पी प्रिन्सिपल. ओके. मग प्रिन्सिपल म्हणजे नेमकं काय, तर प्रिन्सिपल म्हणजे आपण जी व्यापाऱ्याकडून घेतलेली मूळ किंमत आहे, नेमकी इतकीच किंमत घेतली तर आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल. इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, मूळ किंमत असं म्हणतो. काय म्हणतो, मूळ किंमत. ही मूळ किंमत आपण घेतलेली असते. यावर आर म्हणजे काय, तर आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे आपण त्याला काय केलं, त्याच्याकडून त्याला नेमकं व्याजाचा दर किती दिला, बरोबर आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतो, रेट असं म्हणतो. रेट जर म्हणलं ह्यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये दर म्हणतो. दर म्हणजे कशाचा, तो जे व्याजाचा दर आहे किती आहे, इतका इतका आहे, 10% आहे, 5% आहे, 4% आहे, जे काय आहे ते आहे. आणि टी म्हणजे काय, आणि किती वेळासाठी आपण ते पैसे घेतलेले आहेत. म्हणजे याला काय म्हणतो आपण, टाइम. टाइम म्हणजे काय, याला आपण वेळ म्हणू शकतो किंवा कालावधी असं म्हणू शकतो, बरोबर आहे. काय म्हणू शकतो, वेळ किंवा कालावधी असं म्हणतो, बरोबर आहे. मग यावरील आपल्याला एक उदाहरण पाहायचं आहे. उदाहरण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं सरळ व्याज नेमकं काय आहे ते समजून जाईल. ओके. मग आपण काय केले, एका व्यापाऱ्याकडून 5,000 रुपये घेतले, बरोबर. किती घेतले, 5,000 रुपये घेतले. हे 5,000 रुपये घेतल्याच्या नंतर रुपये 5,000 रुपये एका व्यापाऱ्याकडून घेतले. मग या रुपये 5,000कडे त्यानं काय केलं, तर रेट ऑफ इंटरेस्ट किती लावला, 10% लावला. किती लावला, 10% रेट ऑफ इंटरेस्ट लावला. म्हणजे आर बरोबर किती, 10%. हे रुपये घेतले म्हणजे हे काय, प्रिन्सिपल म्हणजेच मूळ किंमत पी. आणि किती टायमासाठी घेतले, तर आपण काय केले, 5 वर्षासाठी घेतले. म्हणजे काय झालं, टी म्हणजे त्याचं काय झालं, वेळ झाला, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या. म्हणजे काय, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी छेदामध्ये 100. म्हणजे हे काय झालं, सरळ व्याजाचं सूत्र झालं. कशात झालं बाळांनो, सरळ व्याज. मग सरळ व्याज बरोबर, सरळ व्याजलाच आपण काय म्हणतो, इंग्लिश मधनं सिंपल इंटरेस्ट असं म्हणतो. काय म्हणतो, सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट असं म्हणतो. सिंपल इंटरेस्ट म्हणजे बरोबर पी गुणाकारात आर गुणाकारात टी छेदामध्ये 100. मग पी काय दिले आपल्याला, तर पी दिले 5,000 रुपये गुणाकारामध्ये. आर किती दिले आपल्याला, 10%. टक्के जर समजा हे टक्के आहेत, हे टक्के काढण्यासाठी आपण छेदामध्ये 100 वापरतो, बरोबर. आणि टी म्हणजे काय, तर 5 वर्षासाठी, बरोबर. छेदामध्ये 100. तशाच तसं घेतलं. आपण जी काही किंमत दिलेली आहे ती किंमत आपण काय केली, या सूत्रामध्ये मांडून घेतली. सूत्रामधून मांडून घेतल्यानंतर आपण आता सरळ व्याज काढणार. मग सरळ व्याज काढण्यासाठी छेदामध्ये जे 100 आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, काटाकाटी करावं लागेल. मग काटाकाटी करण्यासाठी छेदामधले हे जे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य कटले आणि ह्या अंशामधले जे 2 शून्य ते 2 शून्य कटले, बरोबर. मग आपल्याकडे शिल्लक छेदामध्ये काय राहिला, 1 राहिला. मग छेदामध्ये 1 राहिला का, 1 जर समजा कोणत्याही संख्येला जर भाग दिला तर त्याच्यामध्ये काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्याकडे अंशामध्ये काय राहिलं बाळांनो, तर अंशामध्ये राहिलं 50 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 5. याचा काय करणार आपण, गुणाकार करणार, बरोबर आहे. मग गुणाकार केल्याच्या नंतर 50चा गुणाकार जर सोबत 10 सोबत जर केला किती देते, 50 10 500. 500 गुणाकारामध्ये 5 म्हणजे काय झालं, पण 5 5 25. 25 आणि ही 2 शून्य तशाच तसे दिल्यानंतर आपल्याकडे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज किती लागला, त्या
व्यापाऱ्याकडून घेतलेल्या पैशाला किती रुपये व्याज लागलं तर 2500 रुपये व्याज लागलं. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. किती टक्क्यानं घेतले होते? 10% आपण त्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले. मग आपल्याकडे मूळ किंमत किती होती? मूळ किंमत होती 5000 रुपये. किती होती? मूळ किंमत होती आपल्याकडे 5000 रुपये. पण 5000 रुपये मूळ किंमत घेतली आणि त्या 5000ला त्या व्यापाऱ्यानं 10% जे व्याज लावलं होतं त्या 10% व्याजाची किती झाली? म्हणजे काय झालं? सरळ व्याज झालं. काय झालं? सरळ व्याज. किती झालं सरळ व्याज? 2500 रुपये. मग 2500 रुपये सरळ व्याज झाल्यानंतर आपल्याला त्या व्यापाऱ्याला पैसे किती द्यायचे? या दोन्हीची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. बरोबर आहे. मूळ किंमत प्लस सरळ व्याज म्हणजे काय? मूळ किंमत आणि सरळ व्याज. आपण याला पूर्ण पैसे द्यावे लागतील. मग या पूर्ण किंमत जी द्यायची त्या पूर्ण किमतीला आपण काय म्हणतो? रास असं म्हणतो. काय म्हणतो? रास. म्हणजे आपल्याला काय करायचं? त्याला रास द्यायचे. म्हणजे सगळे पैसे किती द्यावे लागतील? तर याची सगळ्याची बेरीज किती होती बघांनो? 7500. म्हणजे 5 वर्षासाठी घेतलेल्या पैशावर 5000 रुपये घेतले, 10% घेतल्याच्या नंतर या जे काही व्यक्ती आहे, जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने काय करायचं? आपल्याला त्या व्यापाऱ्याला किती द्यायचे? 7500 रुपये द्यायचे. ओके. त्याच्यानंतर दुसरं असंच एक नवीन जर उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर एखाद्या व्यापाऱ्याकडून काय केले? 10,000 रुपये घेतले. बरोबर आहे. 10,000 घेतल्याच्या नंतर त्याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट किती लावला? यावेळेस जर समजा कमी लावला, 2% लावला. बरोबर. किती वर्षासाठी घेतले? 2 वर्षासाठी घेतले. म्हणजे त्याचा काय झाला? टाइम किती झाला? 2 वर्ष असेल, 3 वर्ष. ठीक आहे, आपण 3 वर्षासाठी घेतले. मग ते हे जे पैसे आहे त्याला आपण काय म्हणतो? पी असं म्हणतो. पी म्हणजे काय? आता लक्षात ठेवायचं, पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायची गरज पडणार नाही. ओके. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजेच काय? मूळ किंमत. ही काय झाली? मूळ किंमत झाली. ओके. ही झाली मूळ किंमत. आर म्हणजे काय? तर आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. त्याचाच काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो? व्याजाचा दर. जे काय व्याज आहे त्याचा काय? दर. आणि टी म्हणजे काय? तर त्याचा काय? कालावधी किंवा वेळ. कालावधी किंवा त्याला आपण काय म्हणतो? वेळ म्हणतो, टाइम म्हणतो. बरोबर. ही झाला तुमचा कालावधी, त्याचा वेळ. बरोबर. मग आता आपण काय करणार? सरळ व्याज बरोबर सूत्र आहे आपल्याकडे. काय करणार? सरळ व्याज बरोबर पी गुणाकारात आर गुणाकारात टी छेदामध्ये 100. हे सूत्र घेतलं. या सूत्रामध्ये आपण काय करणार? किमती टाकणार. मग पी ची किंमत किती दिसते तुम्हाला? ही इथं पी आहे. पी ची किंमत तुम्हाला दिसते 10,000. मग 10,000 घ्या तशाच तसं. 10,000 घेतल्याच्या नंतर आर किती दिलं तुम्हाला? म्हणजे व्याजाचा दर किती दिला? 2%. आणि टी म्हणजे काय? तर 3 वर्षासाठी घेतले. छेदामध्ये 100 तशाच तसं. बरोबर. मग हे इथले 2 शून्य कटले. वर खालचे छेदामधले 2 शून्य कटल्याच्या नंतर काय झालं? अंशामधले 2 शून्य कटले. बरोबर. छेदामधले 2 शून्य, अंशामधले 2 शून्य कटल्याच्या नंतर वर किंमत राहिली, खाली छेदामध्ये 1 राहिलं. म्हणजे काय फरक पडतो का? काही फरक पडणार नाही. म्हणजे वर राहिले किती? 100. गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 3. मग काय करणार? अगोदर 100 चा 2चा गुणाकार केला. 100 चा 2चा गुणाकार केल्याच्या नंतर किती आलं? 200. 100 1 100, 100 दोन्ही 200. 200 गुणाकारामध्ये 3 म्हणजे किती झालं? 2 6 म्हणजे शून्याला शून्य. म्हणजे आपल्याकडे 10,000 रुपये जे घेतले आहेत, व्याजाचा दर किती आहे? 200 रुपये. म्हणजे किती होणार आपल्यासाठी? 300 रुपये होणार. किती होणार? 300 रुपये होणार. ओके. म्हणजेच हे काय झाले? सरळ व्याजावरील त्याचे काय झाले? उदाहरण झाले. असेच नवीन उदाहरणे जे आहे ते आमच्या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी काय करा? चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आणि जर समजा तुम्हाला खराच आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर हे जे आवडला असेल तर एक आम्ही होमवर्कमध्ये असं उदाहरण देणार आहे. त्या होमवर्क जे आहे ते होमवर्क काय करा? कमेंटमध्ये सेंड करा. त्याच्यासाठी रुपये आहे मूळ किंमत जी आहे. म्हणजे पी बरोबर काय आहे? तर 5000 आहे. आर म्हणजे काय आहे? तर आर म्हणजे 5% आहे. आणि टाइम आहे 3 वर्षाचा. टाइम आहे 3 वर्षाचा. हे जे उदाहरण आहे ते होमवर्क मध्ये पाठवा. आणि जर आवडलं असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.